सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर सध्या मंडळी मी आहे आपल्या मुर्डेमधल्या गावी, खेडमधल्या मुर्डे या गावी. तर मंडळी, काल आपण लग्नाला गेलो, लग्न झालं, त्यानंतर आज दुसरा दिवस उजाडला. पण आज दुसरा दिवस उजाडला तर वेगळंच वातावरण घेऊन उजाडलं आहे. एक वातावरणाचे मूड स्विंग्स होत असतात. आज सकाळी सकाळी आभाळच आहे, पूर्ण पावसाची दाट शक्यता आहे. कारण पाऊस पडेल असं वाटतं. त्यामुळे झालं काय माहिती का, आता शेतीच्या कामांना जास्त वेग येईल म्हणजे काय माहिती का, हा पाऊस ऐनवेळी पडतो आहे आणि म्हणजे अवकाळी पडतो आहे. त्याच्यामुळे काही जणांची शेतीची भाजवण वगैरे राहिली आहेत, बरीचशी कामं राहिली आहेत. लोकांचं घराचे छप्पर शिवणं, बरीचशी अशी कामं असतात, पावसाळी लाकडं भरणं, सगळ्या कामांना आता वेग येईल. कारण वेगाने करावंच लागतील, कारण एकदा का पाऊस पडला ना मग ही कामं करायला खूप अडचण येते, भाजवण तर शक्यच नसते. मग आता लोकांच्या शेतीच्या कामांना वेग येईल एवढं मात्र नक्की. आपल्या कामानं म्हणजे आता आपला मसाला मेन आहे, मसाला राहिला आहे. आता समीक्षाला तेच टेन्शन आहे, मिरच्या कधी सुकणार कधी काय. हे बघा, फुल आभाळ आहे सकाळपासून, उजडल्यापासून पूर्ण आभाळ आहे. काय मंडळी, आंब्याचं उत्पन्न निघणार आहे आणि काय होणार आहे. काल पुण्यामध्ये सुद्धा ऐकलं, 1889 नंतरचं सर्वात जास्त तापमान 44 डिग्री सेल्सिअस तापमान होतं काल पुण्यामध्ये. कसं काय होणार. आपणच मंडळी निसर्गाचा ऱ्हास करत चाललो आहे. मंडळी, खरंच या सिरियस गोष्टी आहेत, मनावर घ्या, सगळ्यांनीच मनावर घ्या. वृक्षांची तोड होऊ देऊ नका. आता मंडळी, मी इथे उभा आहे चाकाळे सीमा, इथं चाकाळे गाव आहे. त्या चाकाळे गावाच्या म्हणजे आपल्या आणि मुर्डे गावाची हद्द आहे, त्या गावावर त्याच्या हद्दीवरच आहे मी. मला एक दिवस हा समोर जो डोंगर दिसेल त्या डोंगरावरती जायचं आहे. आता वाट कुठं आहे ती नाही माहिती आपल्याला, आपल्या गावातनं पण असेल, पण सोबत कोणतरी पाहिजे, एकट्याला नाही जायला जमणार. पण जायचं आहे, एक ट्रेकिंग करत का होईना, ट्रेकिंगच्या ह्याच्यात जायचं असं वाटतंय. काय माहिती बाबा, इकडे बिबटे नाहीत ना, बरोबर, त्यांची जंगलच उद्ध्वस्त झाली तर काय करतील, शिरायला लागलेत आपल्या हद्दीत. आपली हद्द कसली, आपणच त्यांच्या हद्दीत येऊन बसलो आहे. पक्ष्यांचं किती छान आवाज वाटतात ना. पक्ष्यांचे छान आवाज ऐकण्यासाठी, निसर्ग अनुभवण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात घर बांधलं आणि ते घर बांधताना आपण निसर्गच तोडत गेलो. आपल्या लक्षातच नाही आलं, अरे आपण तर निसर्गातल्या गोष्टी अनुभवायला आलो होतो, निसर्गाचा ऱ्हास करत बसलो. एक अजब विडंबना आहे ना. मस्त जरा मेन रस्ता सोडून थोडंसं आतमध्ये आलो, बोललो बघूया तरी. हे सगळे प्लॉट गेलेले असणार, मी जिथे उभा आहे ना, कारण हे रोड लगत आहेत, सगळे प्लॉटिंग गेलेले आहेत, आजूबाजूला सगळे बंगले आहेत. अर्थात मी त्यातला एकच, निसर्गाच्या सानिध्यात गावाकडे एखादं घर असावं म्हणून आलो. मी सिमेंटचंच घर बांधलं, मी काही मातीचं दगडाचं घर बांधलं नाही. एक घर बांधावं या आशेने मी सुद्धा सिमेंटचं जंगलच उभं केलं. पण खरंच कधी कधी विचार करावा, करण्यासारखी गोष्ट आहे. नाही, निसर्गाच्या सानिध्यात घर बांधा ना. आता मी बांधलं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही पण बांधा ना, घर बांधा मंडळी, पण निसर्ग जपा. आता मी जपतोय का, तर मी जपतोय निसर्ग, थोडीशी का होईना, थोडी का होईना झाडं लावतोय, त्यांच्यावर प्रेम करतोय. मला असा बाहेर कोबा वगैरे अजिबात नाही करायचा.
जे मातीचं आहे ते मातीचंच राहू द्यायचं आहे. करा मंडळी, आपल्यापासून सुरुवात करायला हवी नाही का. चला, सकाळी सकाळी उपदेशाचे डोस भरपूर झाले. आपला वॉक अजून बाकी आहे. आत्ताच आपण 15 मिनटं चाललो आहे. पण मंडळी माझ्या तब्येतीत मात्र थोडा फरक पडला आहे असं वाटतंय, मला तरी वाटतंय. बघा, आपल्या व्यायामाला आपण सुरुवात केली होती नोव्हेंबरमध्ये. असंच बसलो होतो, त्याच्यानंतर असं मैदानात बसलो आणि नंतर एकदा मी राऊंड मारले 10-15 मिनटं. त्या दिवशी मला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशीपासून परत मारले आणि सातत्य ठेवलं. सातत्य म्हणजे गावी आलं तर कधीतरी असं होत होतं, गावी आलं तिकडे कधी उशिरा उठलो तर असं होत होतं. त्याच्यात नंतरसुद्धा मी खूप माझ्या टायमिंगमध्ये पण चेंजेस केले. आधी संध्याकाळचं जायचो 9-9:15ला, त्यानंतर उशीर व्हायला लागला जेवायला, ऑफिसच्या कामाला, तो चेंज केला टाईम. त्यानंतर दुपारी जायला लागलो माझं दूध वाटून. पण नंतर लक्षात आलं, अरे 2-3 वाजायला लागले. उन्हात आणि भर उन्हात व्यायाम करायचो मी, त्याला अर्थ नाही. मग सकाळी उठायचं मनसुबा केला आणि मग सकाळी उठलो. पण छान. चला, आता ही सवय इकडे पण ठेवली आहे, कारण आता इकडे पण महिनाभर आहे. आराम तर करायला आलोच आहे, पण आराम करायला येणं म्हणजे व्यायाम सोडणं असं नाही आहे ना. व्यायाम पण करा मंडळी, निसर्ग तर जपायचाच आहे, व्यायामसुद्धा करा. आणि मंडळी मी हे का करतो आहे, माझ्या मुलांनी मी किती सांगितलं अरे व्यायाम करा, पळायला जा, ते म्हणायचे बाबा तुम्ही कुठं जात आहे. मग सध्या मी करतो आहे. माझ्यातले चेंजेस बघून त्यांना काय वाटले करावं असं, तर नक्कीच करतील. बरोबर की नाही. आधी आपल्यापासून सुरुवात करायला हवी. किती छान वाटतं ना डोंगर, पावसाळ्यात अजून छान वाटतं. सकाळचं छान वातावरण आहे. मी आलो तर एक्सरसाइज करून, एक्सरसाइज करून मगाशी. समीक्षा परत आज अंगण सारवते. तिला काय अंगण सारवणं हा तिचा आवडता छंद आहे. त्यामुळे बघा आता इकडे आल्यापासून तुम्हाला बाग दाखवली नव्हती, तर हा बघा आमच्या बागेतला अननस, जो मागच्या वेळेलाच थोडासा आला होता. आपण आलो होतो तेव्हा शिमग्याला. हा बघा अननस मस्त ना. इकडे गवती चहा मोठा झाला आहे. गवती चहा. हा नारळ थोडासा आपला हे झाला, अनिता काकींनी दिलेला नारळ, आपला शिरगावकर, अनिता शिरगावकर काकी आहेत ना, त्यांनी दिलेला नारळ तो जरा हे झाला, नाही तर चांगला झाला तो मागच्या वेळेला. हे 2 अननस, ह्यांना अननस येऊन गेलेत, मला वाटतं हे काढावे लागणार आहेत आपल्याला. आणि हे बघा आपला सिंगापूरला कधी गेलो नाही, पण सिंगापूरचा नारळ मात्र इथे दिसतोय. त्याच्यावरचे नारळ कधी खायला भेटणार काय माहिती. दे रे बाबा लवकर नारळ. सिंगापुरी नारळ झाला. त्यानंतर आपले हे एकाच ठिकाणी असलेले आपले काजू आणि फणस, दोघंही उंच झालेत. फणस तर आपल्या उंचीवरून जास्त गेला आहे. वा 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 वा. ह्या बिया लावल्या होत्या. हे अशी 2 झाडं आहेत ज्याच्या बिया लावल्या होत्या आपण. आणि ते रायवळी आंबे, दोघं एकाच ठिकाणी झाले. सगळ्यांनी म्हणले की काढून टाका, पण आम्ही काही काढला नाही आमच्या आळशीपणामुळे. आणि हे बघा 2 फणस, ॲक्च्युली 3 फणस झालेत, पण त्याला किती मोठे होतात काय माहिती. असू दे. त्यानंतर हे आम्ही काजू आणलेले, हे छोटे, हे काजू काय वाढले नाही. हा इकडे आपला आंबा. ह्या तुरी मंडळी मात्र काय उपयोगाच्या नाही आल्या, काहीच नाही. त्या तोडायला पाहिजेत आता. आपली मुंबईची तूर बघितलीत ना तुम्ही, कसलं भरभरून पीक दिलं. ह्यांना म्हणजे ना आपण वेळेवर नव्हतो, पण काय करणार, कीड पण लागली नंतर. असो. हे नारळ आणलेले आपण मात्र ते काय सुकले हो, पाणी नाही ना. चांगले झाले होते मागच्या वेळेला आपण गवत काढलं होतं त्याला, थोडे चांगले झाले होते, पण ते काय पाणीच नाही त्यांना, तर काय. हा लिंबू, ही हळद बघा,
हळद तुम्हाला आता सुकलेलीच दिसणार, आता काय ती ही दिसणार नाही. आता पुन्हा तिला पावसाळ्यात पाणी जेव्हा भेटेल ना तेव्हा ती व्यवस्थित होईल. त्यावेळेला तिला माती पण चढवली पाहिजे. आता तुम्हाला ही अशीच दिसणार. हे आंबा, हे आपण मागणे लावलेले खूप आंबे. हा काजू इथला, हा काजू, हे आपली परत इथे लावलेली आपण चहाची पात. हा आंबा समीक्षाने लावलेला कोकम पण बघा, कोकण नाही कोकम. आणि हा बघा हा आंबा, ज्याला गेल्या वेळेला मोहर आला होता आणि 3 आंबे आपण शिमग्यामध्ये बघितले होते छोटे छोटे, आणि 3च आंबे उरलेत. हे बघा, आम्हाला हाच एक आनंद आहे मंडळी. अजून काय हवं ना. त्यानंतर हा आंब्याला थोडासाच मोहर धरला होता, त्यातला जो काय मोहर राहिला त्यातले मग ते आंबे पकडले. इकडे यावर्षी या आंब्याला काय मोहर धरला नाही, असो काय नाही, पुढच्या वर्षी धरेल. त्यानंतर हा पेरू. आता सध्या पेरूवर काय पेरू नाहीत, फुलं आहेत. आता येतील. वरती एक पेरू होता तो खाऊन टाकला पाखरांनी. पेरू पण आपण खाल्लेले आहेत या बागेतले, आपल्या बागेतले. इकडे चिकू, चिकू पण खाल्लेले आहेत. परवा समीक्षाने पण एक चिकू यातला खाल्ला. आता काही चिकूवर दिसत नाही आहेत, नाही चिकू नाही दिसत आहेत. म्हणजे छोटी छोटी फळं आहेत, मोठी अशी नाही दिसत. त्यानंतर झालं इथे बघा, ह्याच्या पुढे आपलं झाले हा आपला आंबा. मस्त पालवी मस्त छान फुटली त्याला. ह्याच आसुंदी आपण बांधायला लावल्या होत्या त्या. त्यानंतर बघा इकडे बघा, काजू यावर्षी पहिल्यांदाच बहरला. म्हणजे आल्या होत्या मागच्या वेळेला बिया आल्या होत्या पण एवढ्या नव्हत्या आल्या. यावेळेला भरपूर बिया आल्या. आपण यायच्या आधी काही काजू गळून देखील गेले. बिया भेटतील, बिया शोधायच्या. बघा कसं आहे नाही का, मस्त छान. हेच याचसाठी केला होता अट्टाहास. छान ना, हेच समाधान आहे मंडळी, दुसरं काय आहे माणसाच्या जीवनात. आपल्या बागेतला काजू खायला मिळणं ह्यापेक्षा जास्त सुख दुसरं काय असू शकतं. आता आहेत काजू, हे वरती मोठे होतील आता हळूहळू. हा एक काजू खाऊ, परवा एक काजू खाल्ला, हा एक खाऊ आता. याला जमिनी लगत पण आलं बिया बघा. हा काजू, ते खाली फांद्या गेल्या ना, ते खाली पण झालं जास्त हे झालं. त्यानंतर हा बघा इकडे काजू, ह्याला मोहर नाही आला जास्त यावेळेला. ही जांभळ, अशी आपली बाग पाहिलीत. आणि हे बघा मंडळी, आता आपल्या घराच्या पाठच्या बाजूस कढीपत्ता. हा कढीपत्ता आपण जेवढा नेतो तेवढा अजूनच होतोय मस्त. बा याची लय किंमत आहे. भेटत नाही हल्ली, लोक भाजीवाले देतच नाहीत कढीपत्ता. असंच चावून खा मंडळी, डायजेशनसाठी खूप चांगला कढीपत्ता. आणि ही केळी, केळी काय मंडळी यावेळेला नाही झाली जास्त, आलीच नाही त्यावेळेला, त्यांना पाणीच नाही तर.
उठण्यात नाही येणार केळी, बरोबर की नाही? खारुताई बघा, स्क्वेल. आणि इकडे परवा पात्र्या जायला होता तो. असं वाटतंय, छान वाटतंय ना. इकडूनच जाऊया, समीक्षा सारत होती तिकडे. आपण गेलेला खालच्या निकम काका त्यांच्याकडनं एक लिंबाचं झाड आणलं होतं, पण ते नाही राहिलं, मेलं ते. ही आपली बोर. आता ही झाडं पण मोठी झाली ना की एकदम सगळं तिकडे अजून सावली होईल. झाडं भरपूर लावायची इच्छा आहे, पण जागा कमी आहे. आणि ही मोकळी जागा ठेवली कारण कधी काय भाजी लावता आली तर त्यासाठी. मंडळी, आता बागेत गेलेलो ना तेव्हा काजू काढून आणला. चला मस्त सकाळी सकाळी फ्रेश ह्याच्यापासून आज सुरुवात करूया. हा छोटासा काजू आहे, ह्याच्या बोंड खायची वरती, ह्याची काजू फेणी, काजूचं काय अजून बनत असेल तर ते, ह्याच्या ज्यूसपासून जे काय बनतं ते, ह्याच्यापासून आपल्याला माहिती आहे तुम्हाला, काजू या बियांपासून ओले काजूंची भाजी करतात, खूप डिमांड असते याला. म्हणजे काजू आणले आता खायचे याला मस्त की मीठ काय काय लोक मीठ टाकून खातात. मस्त कापायचं, मीठ टाकायचं आणि पार्टी करून द्यायची. हे बघा मंडळी, मगाशी आपण काजू जो काढला होता ना त्याचे असे मस्त भाग केले. थोडंसं मीठ टाकायचं हलकंसं, अजून जरा चव वाढते. काय काय ना काजू खवखवतो घशाला, मला आपण तर खातो, मी तर परवा असाच खाल्ला होता, मीठ पण नव्हतं टाकलं. या काजू खायला दक्ष या. तसं आभाळच आहे, मध्ये मध्ये आभाळ येते. आणि इकडे बघा समीक्षाने मिरच्या सुकत टाकल्यात. तिला जाम टेन्शन आले, मिरच्या सुकणार कधी. हे बघा वातावरण असं राहिलं तर कसा आमचा मसाला व्हायचा. बघा दुसरं गुलाबाचं झाड आले आमच्या इथे. झाड नाही सॉरी, फूल. बरोबर आली मंडळी. तुम्हाला सकाळीच बोललो वातावरण जरा खराब आहे म्हणून लोकांनी पटापट तरवे बिरवे लावून घेतले, भाजवणी चालू केल्या. कारण एकदा का पाऊस पडला ना की हे पेटणार नाही, भाजवणी एकदम धोक्यात येतील. कारण परत हे भाजवण वगैरे राहिले ना मग लय प्रॉब्लेम होतो. हा सामना लाल परी आलेली आहे समोर ना, सामना बोलते मी, सामना. समोरून लाल परी आली होती आणि माझ्या मनात भरली. आलो तो CNG भरण्याला. गर्दी बघा CNGला, प्रत्येक पेट्रोल पंपावर काही नाही. आता इथे तर गाडी लोड होते. तर मंडळी आत्ताच ऑफिसचं काम उरकलं. आज दिवसभरात काय संध्याकाळी थोडंसं गॅसला गेलो होतो, गॅसला म्हणजे CNG भरायला गेलो होतो. कारण CNG आमच्याकडे नव्हता, मग संपत आला होता, मुंबईवरून आल्यापासून भरला नव्हता. मग तो आज थोडा भरून आलो, तरी पण खूपच गर्दी होती. तरी पेट्रोल भरायचं राहिलं, भरण्यात म्हणजे तिथे भरण्यात परत आलो तर भरण्यात पेट्रोल नव्हतं, पेट्रोल संपलं होतं. ठीक आहे, पेट्रोलची एवढी काय गरज नव्हती. त्यानंतर CNG भरला. CNGला अजूनही लाईन होती, कारण गावी आलेत बरीचशी मंडळी, गावावरनं जाणारी पण बरीचशी लोकं आहेत, तर त्याच्यानंतर मग भरपूर लाईन होती. आणि त्याच्यानंतर घरी आलो. ते ऑफिसच्या कामात मला नेटने भरपूर त्रास दिला. नेट भरपूर वेळ नव्हतं, ते नेटच्या ह्याच्यामुळे आज परत उशीर झाला ऑफिसच्या कामाला. आणि नंतर मग आता ऑफिसचं काम उरकलं, जेवलो वगैरे मग अशीच.
मगाशी जेवून परत ऑफिसचं काम करायला बसलो होतो, ते संपलं आणि आता थांबतो मंडळी. आज झोप पण भरपूर आली आहे, कारण आता सकाळचं लवकर उठतो ना मी आणि जरा जातो, फ्रेश पण वाटतं. तर झालं आहे. आता तुम्हाला असेच व्हिडिओ उद्या सकाळीचा पण व्हिडिओ बघायला भेटेल. तर उद्या सकाळी भेटण्यासाठी आधी आता झोपावं लागेल. आता झोपू आणि उद्या भेटू. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, रजा घेतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.